नमस्कार बाबा. नमस्कार. कुठलं तुम्ही? ठोंबरेवाडीचं ठोंबरेवाडीचं होय. गाव शिंगणापूर, हा. राहायला ठोंबरेवाडीत. होय. ही शेरड्या चारा आलता का इथं? शिरडं चाळा गुप्ती निघाला आपला डोंगराला येतो. ही गुप्तलिंग म्हणजे त्याच्याविषयी काय तुम्ही सांगू शकता का थोडं? काय आता ते जेव पहिला पूर्वीच आहे लिंग म्हणून गुप्तलिंगच म्हणून बर. हाया. आणि ह्याच्यावर एक लिंगाचं म्हणून आहे त्या सडकाला कुठं? ह्या मसवड रोडला मसवड ह्याच्याच रोडला. वरी काय वरतं तिथं. बर. मग हे असं किती किती ह्याला काय आणताय का व रोज अशीच माणसं आहे ती गर्दी सारखीच असते गर्दी सारखीच सरवणात तर चैतागतच श्रावणामध्ये. सरवणामध्ये. आणि चैत तर काय ती मोठा चैत आहे त्याला काय बोलू. तर आता पहिले माणसं कमी होती बा, आता माणसं देवाला लई यायला लागली व. बर 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 बर. बरं पहिला बाळमामा तर कोणाला माहिती होता का? नाही नाही. आता त्याचं किती वाढलं. हो. हां त्याची कळप किती झाली आणि कायनो किती झालं आणि पब्लिक जातंय किती. बागा जास्त झाल्या. बागा ज्या झाल्या. पहिलं कुठं भिजत होतं उलीस, आता माळ रान सुद्धा राहिलं नाही भिजायचं. माणसाने काय बी केले, पाईपलाईनी केल्या, होलं पाडली, हिरी पाडल्या आणि त्याच्यावर जगायला लागली व. पहिलं होलं आणि मटकी पिकायची बर बर. आणि कुठं शिरडं मेंढरं. ओके ओके. आणि पहिला पाऊस काळ बी म्हणजे कमी प्रमाणात होता. पाऊस काळ कमी आणि माणसं उंडगी पहिली शेती करायला उंडगीत. हा हा. आता कसं आहे शिक्षण व्हायला लागलं त्यामुळं माणसाची जास्त पूजा फुटली ना. हो ना हो ना. शिक्षणाचा बराचसा फायदा होतो. आहे का नाही. आणि पुण्यात ती बी आणि पहिल्या गरिबी मायंदाळ्या. अहो आमची जर मायंदाळी गरीब होती, आमचा वडील गरीब होते, आई गरीब होती. काय आमची भन आणि मी एक थोरली भन बाजरीची कणस खोडाय आल्यावर ती अशी चिरायचं आणि वाळवून ती दाणं करायचं आणि ती खायचं. ते खायचं. आता काय गेल्या वर्षाची बाजरी अजून आहे. आता बाजरी खातच नसेल कोण. नाही बाजरी आणि गहू जोडी कोण खात नाही. नाही नाही. पहिलं म्हणजे आता कसं की बाजरीचं दळण वगैरे होतं ते हो. त्याची भाकरी होती आता. आणि पहिलं अंगाला कांबरून मिळालं नाही काय नाही अशी. मग असं करून करून 35 वर्ष फलटणला मी ऊस तोडला. होय. आणि पुण्यातनं वायलं राहिलो आणि पुणे इस्लामपुरात 14 वर्ष तोडली. त्यातनं माझं देवायला चांगलं झालं. म्हणजे ऊस तोडूनच ऊस तुम्ही तोडून उदरनिर्वाह सगळं केला. परपंच केला म्या. बर बर आता तुमच्यासारखी 2 माझी मुलं आहे ती. बर. एक मुलगी इथं दिली, तिला नातवंड आली ती. मला बी सगळे नातवंड सगळं झालं व्यवस्थित सगळं झालं. मी असाच आता एवढी शिरडं बघतो. 2 पोरं मुलं आहे ती. थोरला मुलगा बघतो आपलं JCB आणि धाकटा मुलगा 2 ट्रॅक्टर बघतो. JCB घेऊन दिला मुलाला? हो सगळं दिलंय सगळं घेऊन. काय राहिलं नाही. म्हणजे तुमचं आता काही राहिलं नाही. काही राहिलं नाही. हे आपलं बसण्यापर्यंत कुठं गावात जाऊन दारू पिण्यापर्यंत ही 4 शिरडं सांभाळायची एवढंच. बरं तुमच्या शिक्षणाविषयी काय सांगता तुम्ही? काय व शिक्षण नाही. म्हणजे कसलं शिक्षण झालं? कसलं शिक्षण नाही. म्हणजे शिक्षण न घेण्याचं कारण काय? तेव्हा गरिबी आणि आम्ही आडमुठ. मास्तर शिंगणापुरातनं सायकल यायचा त्याला आम्ही दगाड घालायचो. म्हणजे खोडकरपणा. खोड हा ह्याच्यामुळं. हा हा. दुसरं काय ना मला शिक्षण काय नाही. पण मी अडाण्या फणात माझा परपंच झाला. कोणाची बैमानगिरी केली नाही काही नाही. जन्म कितीचा काका तुमचा? जन्म माझा आता असेल बघा 70 वर्ष. 70 वय. हो 70च्या पुढंच. बरोबर. मुलगी पाहायला गेलता तेव्हाचं काय सांगू शकता का क्षण? काय नाही मुलगी मामानं खुटबाचा मामा होता चोपड्याचा. मग त्या मामानं मला दोघा भावाचं एकाच मांडवात लगीन झालं ठरलं. मग थोरल्याला केली निटवाडी मला मामा ठरली. मामानं पार सुपारी फोडायचा मला मामा नाही म्हणला. नाही म्हणल्यावर शेजारचीच मुलगी 7 वर्षाची होती. तीच लगीन लावलं. एवढ्या लहानपणी? हो 7 वर्षाची होती ती. तिला काहीच कळत नव्हतं. बर बर बर. मग त्यावेळेस म्हणजे नाही का त्यांना समजून घ्यायला लय तुम्हाला त्रास झाला असेल? काय नाही ते आपलं म्हणजे आपलं लगीन नाही झाल्यागत त्या टायमाला वागलो. बर बर बर. नाही ना पण घरी आली की बाबा आता काय 7 नाही, वर्षाची मुलगी म्हणजे घरी कसं आली बांधायला बांधायचं. भांडी घासा येत नसणार काय येत किंवा नव्हतं. काय नाही भाकरी नाही तुकडा नाही काय नाही. की बाबा आपला ही नवरा आहे मग त्याला आपण चहा द्यावं पाणी द्यावं काय तसलं त्याला काय आठवत नव्हतं खेळत होतं. त्यावेळेस तुम्हाला भरपूर त्रास झाला असेल म्हणजे? काय नाही त्रास झाला. आपण त्याच्यावर लक्षही दिलं नाही. बर बर बर. म्हणजे माझं लग्न झालंय असं तुम्ही आठवलंच नाही. आठवलंच नाही आठवलं नाही.
आपण बी तसंच वागलो. आणि नंतर मग सगळ्या गोष्टी समजायला लागल्या, मग तिथून पुढे प्रपंच चालू. पुढं हे जे झालं पण बाबा, असं लहानपणी लग्न करणं तुम्हाला बरोबर वाटतंय का? ते काय झालं, दोघा भावाचं वडिलानं आपलं म्हणलं दोघांचं सांगितलं गेलं. नाही नाही नाही, त्या काळचं हं तुमच्या आठवलं काळी जी की. लहानपणी म्हणजे नाही का लहानपणी मुलींची लग्न करत होती, हो हो. ती तुम्हाला योग्य वाटतंय का चुकीचं वाटतंय? त्या टायमाचं कसं माणसं आपली साधी बोळी होती. हा त्या टायमाला वागणुकी चांगल्या होत्या, हा हा. त्यामुळं लहान खरेदी होती. आता आहे का होते का? नाही, आताचा हा? धोक्यातच आहे आहे का भविष्य. ना धोक्याचं? असंच आहे. तर काय नाही, अडचणी सगळ्या दूर झाल्या, सगळं झालं. पानाखाली बसली. हा हा लोकांचं खायचं मला सवय नाही. हा हा. तुम्ही म्हणला का नाही गार पाणी, नाही तसं नाही हो, कसं आता राहतं. ती बिचारी इथेच बसली होती पाड्यात. ते तांबेच्या मिशिंकडे ती म्हणजे तात्या तुम्हाला गार पाणी बाटली न्या. मला तुझं 10 रुपयाची बाटली मला नको, तुझं हा. कशाला बोल, कशाला आपल्याला पण. मी रोज दारू पितो संध्याकाळी, पोरं आणून घरी येते मला. एकदमच झपाट खोटा. कर्तव्य तसं असेल. हा? तुम्ही मुला बाळांना काय कमी पडून दिलं नसेल. काय कमी न पैसे लागेल ते मी देतो. मग मुलं बाळ तुम्हाला कशावर कमी किती करतील? कमीत कमी 20 लाख पोरासनी पैसे दिले म्या. नुसतं एक बऱ्या थोरलं पोर 85 उभा राहिलं, त्या टायमाला 5 लाख खर्च. हा हा JCB घेऊन दिली, 2 ट्रॅक्टर घेऊन दिले. हा हे करेल आहे का? हा हा हा. इथं अर्धा एकर रोटच घेतले, होय, रोटच. मग का आणून देणार नाही ती? आणि मे बी हा. सोना आहे आपल्या लेखी परमानाचे, तुम्हाला सांगतो एक सोना हे लेखी परमानाचे. सोना सुद्धा मला गला देते, त्या बाटल्या देते. अर्धीच प्यायची, जास्त प्यायची नाही जेवताना. ओके ओके. आपण आपल्या मान मर्यादानं राहायचं मान मर्यादेनं आणि राहायचं. त्यांना त्या पद्धतीनेच वागवायचं. ती बी त्याच पद्धतीने, आपण बी बरोबर आहे त्या पद्धतीने, ते आपल्या ती बी राहते. बाकी काय, आता उन्हाचा बहर झालाय, मग आता काय खाऊन शरड बसली ती. आता इथं आता इथं पाणी पाजायची, हा इथं खाली जायचं. हा घाण्यारी रेशम्या भरपूर आहेत त्या. हा आपलं तर जाऊन निवांत सावलीला बसायचं, शिरड सावलीला चरकी ती. हा. 5 पण शरड तुमची म्हणजे नाही का जास्त शिकवलेली आहे ती, का माहितीये का? आपण एवढ्या उशीर इथं बोलत बसलो. हितनं आता उठलो का त्यांना बोलायचं नाही, काय नाही. हितनं उठलो हा. शिरड मागच येणार. चला बाबा, आपला मालक निघाला. हा. आणि मी आता इथं बसू दे का हा. नाही, इथंच बसणार. आता हितनं पुढे त्यातच जाऊन बसू द्या, तिथंच बसणार. किती दिवस झाले शर्ट राखताय तुम्ही? शिरड राखते बघा कमीत कमी 5-6 वर्ष राखतो. 6 वर्ष. 6 वर्षात चांगलं शिक्षण दिलंय तुम्ही यांना. होय होय होय. दिली. आहे की नाही? काय नाही, आपलं त्यांचं आपल्याला फळ बी मिळतंय भरपूर. किती म्हणजे साधारणतः किती दिवसाला त्याचं? ह्याचं कसं असतं बरं का, हा. आपलं बोकाट ठेवण्या वाजतं हे 12 महिन्यातनं 2 बारे बी येतं. हम्म. आणि बोकाट नसलं तर 12 महिन्यातनं 1 बारे बी येतं. बर बर. 12 महिन्यातनं 1 बरे येलं की ह्यांचा जीव चांगला राहतो, हम्म. आणि 2 बरे येलं की ह्यांना त्रास होतो. म्हणजे ह्यांना आता ही समोरची आहे की नाही, हां, तर हिला म्हणजे नाही किती बाळ होते ती? 2. दोन शर्ट म्हणजे करड होते ती 2. हो. आणि समजा करड इकायचं माप काय असतं, म्हणजे किती किलो झाल्यावरती इकायचं? आपलं कसं आहे, सांभाळणीवर असतं. हम्म. आपण आता करड माझी 20 आहे ती घरी, हम्म, हम्म, एक 20 करड. हम्म. आता 20 करडाला शिमग्यापर्यंत दोरी चारायची, मका चारायची, बर बर. काय म्हणजे मसाला. त्यांना प्रोटीन चारायचं हां थोडक्यात. हां, औषध पाणी करायचं. मग आपली खायची 1.5 लाख रुपये होतात हिच्या करडाचं. म्हणजे एका सीझनला, हां, एकाशी म्हणजे एकदा येण झाली की तेवढ्याच 1.5 लाख रुपये. होतच, आरामशीर होत. म्हातारपणी सुद्धा लय मोठा टेका आहे. अहो मी शेती पण बघतोय. हा, म्हणजे शेती बघून हे आता जोडधंदा 10 करताय. वाजता जेवलो हम्म, आणि शिरड सोडली. हम्म, हम्म, हम्म. त्यावर कांद्याला बघायचं, दोरीला बघायचं सगळं. म्हणजे ह्यांना सोडायचं टायमिंग 10 ते 10:30 हो. आणि बांधायचं टायमिंग. आणि आपण दिवस मावळता जायचं, गेल्यावर काय करायचं नाही. हा इथनं गेले सुना शिरड बांधते ती सगळं करते. आपण बसायचं, चहा येता इथं, हा चहा प्यायचं, बसायचं, घोटभर घ्यायची, जेवायचं, नातवंडा अंगावर खेळते ती, हा. तिथंच झोपायचं. ओके ओके. तसली काय नाही, अडचण नाही, काय नाही. आपलं लेक चांगला आहे, त्या सुना चांगल्या आहे, त्या काय